कृष्णा नागेश पाटील आष्टीकरांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल उबाठा गटाची कठोर कारवाई, संजय राऊत यांनी ट्विट करत दिली माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय, महाविकास आघाडीला एकही जागा नाही। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंची बाजी, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का। नरेंद्र दराडेंच्या पराभवानंतर शिंदेंनी व्यक्त केली नाराजी, एकनाथ शिंदेंनी निकालासंदर्भात मागवली माहिती, नाशिकचे पदाधिकारी आणि उदय सामंतांकडून माहिती मागवली। भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार विजय, भाजपला 679 मतं तर काँग्रेसला 130 मतं, नागपूरमध्ये भाजपची विजयी पताका। भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय, धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटील विजय, काँग्रेसच्या महेश देशमुखांना मिळाली केवळ 124 मतं। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकरांचा विजय, अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपची सरशी। संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट विजय, उबाठाच्या गणेश लोखंडेंचा पराभव, भाजपच्या सुहास शिरसाटांना 454 मतं। भाजपच्या प्रवीण पोटे यांचा दणदणीत विजय, अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपची बाजी, प्रवीण पोटे यांचा विक्रमी 390 मतं घेऊन विजय, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा पराभूत। जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी, नंदकिशोर महाजन यांना 582 मतं, महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे मानले आभार। जिल्हाधिकारी यांनी वैध मतदान अवैध ठरवलं, शरद तायडेंनी घेतला मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप, प्रशासनाची आणि भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप। सांगली सातारा विधान परिषदेत भाजपची बाजी, भाजपचे धैर्यशील कदम 301 मतांनी विजय, शरद पवार गटाचे अभयसिंग जगताप पराभूत। धाराशिवमध्ये भाजपच्या विजय रथाची सजावट, विजय रथातून काढण्यात येणार मिरवणूक। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, कर्जमाफी योजनेतल्या अटींसह विविध मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार, 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। खासदार ओमराजे निंबाळकरांचा अखेर उबाठाला जय महाराष्ट्र, कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर शिवसेनेत जाण्याचा निर्णय, ऑपरेशन टायगरचा सस्पेन्स संपला। बेस्टचा संप अखेर मागे, मुंबईकरांना मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बेस्ट कृती समितीची सकारात्मक चर्चा। मुंबई ठाण्यात पहाटेपासून पावसाच्या सरी, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा, तर मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्याला आजपासून येलो अलर्ट। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 8% पाणीसाठा, अप्पर वैतरणा धरणातून 1468 MLD पाणी वापरण्याचं नियोजन, भाचा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा वापरण्यास परवानगी, मुंबईकरांना केवळ पुढचे 2 महिने पाणी पुरेल इतकाच जलसाठा। येवल्यामध्ये 4 दिवसाआड पाणीपुरवठा, साठवण तलावातली पाणी पातळी 2.2 मीटर। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 23 आणि 24 जूनला बंद राहणार, मूर्तीचं जतन आणि संवर्धनाचं काम केलं जाणार, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीवर रासायनिक लेपन होणार। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, नागझरी मन नदीवरच्या पूल ओलांडतानाचे काही विलक्षण आणि मनमोहक क्षण ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित।